बातमी पालघरमधून आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरील ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावेत यासोबतच विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आजचा मोर्चाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पालघरच्या कलेक्टर कार्यालयाच्या पूर्ण आजूबाजूला जो आहे या मोर्चाकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून आपला ठाण मांडलेला आहे। आपण बघू शकता की मी आता पालघर कलेक्टर ऑफिसच्या बाजूच्या महाडा मैदानावरती आहे आणि हे जे मोर्चेकरी जे आहेत परवाच्या दिवशी डहाणूच्या चारोटीवरून निघालेले होते आणि रात्री 7:30च्या सुमारामध्ये पालघर कलेक्टर ऑफिसवरती धडकलेले आहेत। आज रात्रभर हे जे मोर्चेकरी जे आहेत या मैदानावरती होते। स्वतःचं जेवण जे आहे हे स्वतःच या ठिकाणी बनवून खात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता शासन आणि प्रशासन नेमकं यांच्या मागण्याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।